Good morning, student. In trigonometry, in last video, we have to see some basic concept, that is sin theta, cos theta, tan theta. Then we have to find out the value for the cosec theta, sec theta, and cot theta. Then we have to see the relation between the tan theta and cot theta and cosec theta and cos theta and that is sec theta. Today we have to discussing the values of trigonometric ratios of angles 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree and 90 degree. Here we have to draw table for the trigonometric ratios. Here we have to take on the trigonometric ratios, that is sin theta, cos theta, tan theta, cosec theta, sec theta and cot theta. Here we have taken some angles, that is 0 degree, 30 degree, 45 degree, 60 degree and 90 degree. When we have to know one angle of this काय येणार आहे त्या ठिकाणी ट्रिगोनॉमेट्रिक रेशो. ज्या ट्रिगोनॉमेट्रिक रेशो मधला कोणताही एक अँगल जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हा टोटल काय करू शकता, टेबल त्या ठिकाणी माहिती त्याची त्या ठिकाणी लिहू शकता किंवा तिथे व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता sin थीटा इन केस ऑफ 0 घेतला तर दिस व्हॅल्यू किती असते, त्या ठिकाणी 0 असते. इन केस ऑफ 30 sin थीटा हॅविंग व्हॅल्यू किती असते, त्या ठिकाणी 1/2 असते. इन केस ऑफ 45 जर आपण घेतली वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय असते, 1/√2 असते. इन केस ऑफ 60 डिग्री sin 60 ची जी व्हॅल्यू असते ती किती असते, त्या ठिकाणी √3/2 असते. आणि इन केस ऑफ 90 डिग्री sin 90 ची व्हॅल्यू किती असते, 1 असते. तर sin 30 ची व्हॅल्यू 1/2 आलं, 45 हॅविंग व्हॅल्यू 1/√2 आलं, 60 हॅविंग व्हॅल्यू √3/2 आलं, sin 90 हॅविंग व्हॅल्यू किती आली, 1 आली आणि sin 0 ची व्हॅल्यू किती आली, 0. आता देन वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर दिस cos थीटा. आता cos थीटाची व्हॅल्यू आम्हाला काढायची. तर आता इथं cos थीटा घेतलं तर बरोबर आपण घेत असताना cos थीटा ची 0 ची व्हॅल्यू cos 0 जर घेतला तर ही व्हॅल्यू इथे घ्यायची. म्हणजे आम्हाला cos 0 ची व्हॅल्यू किती मिळाली, 1 मिळाली. देन वी हॅव टेकन द व्हॅल्यू ऑफ द 30 डिग्री. इथं 60 डिग्रीची जी व्हॅल्यू आहे ती इथे येणार आहे √3 काय आलं, त्या ठिकाणी 2 आलं. म्हणजे cos 30 ची व्हॅल्यू किती मिळाली, √3/2 मिळाली. cos 45 डिग्री ही सेम ॲज इट इज लिहायची, म्हणजे किती मिळाली, 1/√2 मिळाली. देन 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे म्हणजे cos 60 हे किती लिहिणार आहे, 1/2 लिहायची. म्हणजे cos 60 1 काय आलं, 2 आलं. आणि इथं आलं cos 90 ची व्हॅल्यू काय आली, त्या ठिकाणी 0 आली. म्हणजे बरोबर आपण जर घेतलं की sin 0 ची व्हॅल्यू काय होती, sin 0 हा 0 होता, तो cos काय झाला, त्या ठिकाणी 90 0 झाला. त्यानंतर sin 30 ची व्हॅल्यू जी 1/2 होती ती cosची केव्हाची झाली, cos 60 ची झाली. sin 45 ची जी व्हॅल्यू आहे 1/√2 तीच व्हॅल्यू cos 45 ची. sin 60 ही व्हॅल्यू किती होती, √3/2 होती, तीच सेम ती व्हॅल्यू कोणाची झाल्या, cos 30 ची झाल्या. आणि sin 90 ची जी व्हॅल्यू होती ती cos 0 ची व्हॅल्यू मिळालेली आहे. देन वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर द tan थीटा. आता tan थीटा मगाशी आपण एक रिलेशन बघितलं होतं, sin थीटा अपॉन काय घेतलं होतं, cos थीटा विच इज इक्वल टू काय घेतलं होतं, tan थीटा. आता ह्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू ठेवू शकतोय. आता sin 0 आपल्याला tan 0 ची व्हॅल्यू काढायची. म्हणजे आता sin 0 ची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे. म्हणजे हा 0 आला. cos 0 ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. आणि मग आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू काढायची. आता 1 ने 0 ला डिवाइड केलं तर व्हॅल्यू काय येणार आहे, या ठिकाणी 0 येणार आहे. म्हणजे tan 0 ची व्हॅल्यू किती मिळाली, 0 मिळाली. देन वी हॅव टू टेकन काय घेणार आहे, sin tan 30 ची व्हॅल्यू. आता इथं मग काय लिहिणार आपण, sin 30 अपॉन काय घेतलं, cos 30 घेतला. sin 30 ची व्हॅल्यू किती आहे, 1/2. दिस इज 1/2. आणि cos 30 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2 घेतल्या. मीन्स आपण लिहिणार 1/2 इंटू 2/√3. 2 कॅन्सल झाले. वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली, 1/√3. मीन्स हिअर tan 30 हॅविंग व्हॅल्यू काय मिळाली, 1/√3 मिळाली. समजते. देन आपण काय घेणार आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर द tan 45. आता tan 45 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर हिअर वी हॅव टू रिटर्न sin 45 अपॉन काय केलं, cos 45. sin 45 हॅविंग व्हॅल्यू किती आहे, 1 काय मिळालं, √2. आणि हिअर cos 45 ऑल्सो हॅविंग व्हॅल्यू काय आहे, 1/√2 इज इक्वल टू काय मिळालं, 1/√2
इंटू √2 अपॉन काय केलं 1. √2 कॅन्सल झाले. मीन्स वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली 1 मिळाली. मीन्स दिस tan 45 हॅव्हिंग व्हॅल्यू किती मिळाली आम्हाला त्या ठिकाणी 1 मिळाली. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर द काय करणार आहे त्या ठिकाणी tan 60. tan 60 साठी व्हॅल्यू आम्हाला काढायची. आता tan 60 घ्यायचं असेल तर sin 60 अपॉन cos 60. sin 60 हॅव्हिंग व्हॅल्यू किती मिळालं sin 60 हॅव्हिंग व्हॅल्यू √3/2 इंटू √3/2 अपॉन दिस cos 60 हॅव्हिंग व्हॅल्यू किती मिळाल्या 1/2 म्हणून आपण इथे लिहू शकतोय √3/2 इंटू 2 काय घेतलं 1. देन काय होणार 2 कॅन्सल विथ इच अदर आणि वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली √3. मीन्स tan 60 हॅव्हिंग व्हॅल्यू किती मिळाली त्या ठिकाणी √3. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर द tan 90 डिग्री. Therefore we have to written here sin 90 अपॉन काय आलं त्या ठिकाणी cos 90. आता sin 90 ची व्हॅल्यू काय आल्या sin 90 विच इज इक्वल टू 1 आले आणि cos 90 हॅव्हिंग व्हॅल्यू किती आले 0 आले. आपल्याला माहिती आहे 1/0 असेल तर त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करू शकत नाही. म्हणजे ती व्हॅल्यू आम्ही काय म्हणणार नॉट डिफाइन्ड म्हणणार किंवा त्याला इन्फिनिटी असं सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं जातं. मग आपण इथं काय लिहूया नॉट डिफाईन म्हणजे ती व्हॅल्यू आम्ही सांगता येत नाही किंवा आम्हाला ते मिळवता येत नाही. इन दिस वे वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर द कोणासाठी काढल्या tan 0 tan 30 tan 45 tan 60 आणि tan काय काढली त्या ठिकाणी 90 डिग्री. आता नेक्स्ट आम्हाला काय सांगितले बघा इथं कोसेक थीटा विच इज इक्वल टू 1/sin थीटा. म्हणजे 1/sin थीटाचं काय करायचं रेसिप्रोकल करायचं. एक एक्झाम्पल आपण घेतलं इथं कोसेक थीटा विच इज इक्वल टू 1/ काय सांगितलं साइन थीटा. आता 1/, आता इथं कोसेक कोणाची व्हॅल्यू घ्यायची आहे 0ची. आता 0ची व्हॅल्यू जर घेतली तर 1/sin 0ची व्हॅल्यू किती आल्या त्या ठिकाणी 0 आहे. म्हणजे साइन 0 असेल तर 0 न 1ला आपण डिवाइड करू शकत नाही. म्हणजे इथं आपण काय सांगणार दिस व्हॅल्यू वी डज नॉट काय सांगणार त्या ठिकाणी डिफाइन्ड आणि ती व्हॅल्यू काय मिळाली नॉट डिफाइन्ड. देन वी हॅव टू टेकन द व्हॅल्यू ऑफ द 30 डिग्री cos 30. आता जर घ्यायचं झाला तर हिअर वी हॅव टू ऑल्सो कोसेक 30. देअरफॉर हिअर वी हॅव टू ऑल्सो टेकन काय घेतलं साइन 30. आता साइन 30 हॅव्हिंग व्हॅल्यू किती आहे 1/2 आणि मग त्याचं आम्हाला काय करायचं आहे रेसिप्रोकल करायचं आहे. रेसिप्रोकल केला तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू 1/1 इंटू काय येणार आहे 2/1 मीन्स काय मिळालं आम्हाला त्या ठिकाणी 2 मिळालं. म्हणजे ही व्हॅल्यू किती मिळाली 2 मिळाली. सिमिलरली आपण काय जाणार कोसेक 45. ह्या कोसेक 45 म्हणजे काय येणार आहे 1/sin 45 म्हणजे त्याचा रेसिप्रोकल केला तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी √2 मिळाली. देन काय घेणार आहे कोसेक 60 डिग्री. ही 60 डिग्री म्हणजे काय करायचं आहे 1/sin काय येणार आहे 60 डिग्री येणार. 1/sin 60 घेतला तर म्हणजे याचा रेसिप्रोकल घेतला तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी 2/√3 मिळाली. आणि लास्ट वन आपण घेणार आहे कोसेक 90 म्हणजे रेसिप्रोकल कोणाचा घ्यायचा या ठिकाणी साइनचा. रेसिप्रोकल घेतला तर 1/1 किती आलं 1 आलं. म्हणजे इन दिस वे we have to calculate the value for the cosec 0 not defined. Cosec 30 is equal to 2, cosec 45 √2, cosec 60 degree 2/√3 आणि cosec 90 ची व्हॅल्यू किती मिळाली 1 मिळाली. देन we have to calculate the value for the sec theta which is equal to 1/cos theta. म्हणजे आपण इथं काय करायचं त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. आता ह्याचा रेसिप्रोकल घेतला 1/1 घेतला तर रेसिप्रोकलची व्हॅल्यू आली 1. cos 30 sec 30 ची घ्यायची म्हणजे cos 30 चा रेसिप्रोकल मीन्स इथे काय मिळालं 2/√3 मिळालं. त्यानंतर काय येणार आहे रेसिप्रोकल ऑफ द 45 डिग्री cos 45 चा रेसिप्रोकल घेतला तर ती व्हॅल्यू काय आली √2 आली. त्यानंतर सेक काय घ्यायचं आहे 60 घ्यायचं आहे. आता सेक 60 म्हणजे कोणाची cos 60 चा रेसिप्रोकल म्हणजे ती व्हॅल्यू किती आली 2 आली. आणि परत 0/1 आलं तर आम्हाला व्हॅल्यू काय येणार आहे त्या ठिकाणी नॉट डिफाइन्ड येणार. कळतंय का बघा. म्हणजे आपल्याला मागाशी जसं आपण साइन आणि कॉसचं बघितलं होतं साइन 90 ची व्हॅल्यू cos 0 चालते तसंच इथं पण आहे. कोसेक 90 ची व्हॅल्यू आहे ती सेकची काय आहे 1 व्हॅल्यू. कोसेक 60 डिग्रीची व्हॅल्यू आहे ती इथं सेक कुणाची व्हॅल्यू आहे सेक 30 ची आहे.
कोसेक 45 ची जी व्हॅल्यू आहे √2 तीच व्हॅल्यू कोणाची आहे सेक 45 ची आहे. कोसेक काय घेतलं सॉरी कोसेक 30 ची व्हॅल्यू जी आहे ती कोणाची आहे सेक 60 ची आहे आणि कोसेक 0 ची व्हॅल्यू जी आहे ती सेक कोणाची आहे त्या ठिकाणी 90 ची. आता लास्ट वन कोण राहिलं कॉट थीटा विच इज इक्वल टू 1/tan थीटा. म्हणजे इथं tan थीटाचा काय घ्यायचा रेसिप्रोकल. म्हणजे आता इथं 0चा रेसिप्रोकल घेतला तर ती व्हॅल्यू सुद्धा काय येणार आहे त्या ठिकाणी नॉट डिफाइन्ड येणार. ती व्हॅल्यू सुद्धा काय आली नॉट डिफाइन्ड. आता tan 30 ची व्हॅल्यू किती आहे 1/√3 त्याचा रेसिप्रोकल केला तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी √3 मिळाली. त्यानंतर कॉट 45 रेसिप्रोकल केला तर 1/1 किती येणार आहे 1च येणार आहे. देन कॉट थीटा इज इक्वल टू आता व्हॅल्यू कोणाची घ्यायची आहे 60 डिग्रीची. 60 डिग्री म्हणजे रेसिप्रोकल ऑफ द tan 60 घेतला तर ती व्हॅल्यू काय म्हणणार आहे √3 आहे. त्याचा रेसिप्रोकल घेणे म्हणजेच काय आलं 1/√3 आलं. आणि लास्ट वन जो आहे तो काय येणार आहे त्याचा आपल्याला नॉट डिफाईन आपण जे म्हटलं होतं त्याचा जर आपण रेसिप्रोकल केला म्हणजे आता इथं आपण जे घेत असताना कोणाची व्हॅल्यू घेणार A1/tan थीटा म्हणजे याचा जर आपण घेतला तर ही व्हॅल्यू आम्हाला किती मिळणार आहे त्या ठिकाणी 0 मिळणार. म्हणजे इन दिस वे वी हॅव टू गेट द व्हॅल्यू ऑफ द कॉट थीटा. वन व्हॅल्यू 0 ची व्हॅल्यू काय आली नॉट डिफाईन. 30 डिग्रीची व्हॅल्यू आली √3. 45 ची व्हॅल्यू आली 1. 60 डिग्रीची व्हॅल्यू आली 1/√3 आणि 90 ची व्हॅल्यू किती आली त्या ठिकाणी 0. म्हणजे ह्या टेबलमध्ये वी हॅव टू गेट द व्हॅल्यूज ऑफ द काय मिळालं त्या ठिकाणी 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री इन ऑल द ट्रिगोनोमेट्रिक रेशोज दॅट इज साइन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट थीटा. Then we have to see next point that is the trigonometric identities. For this trigonometric identities, first we have to draw one right angle triangle. That is this is a right angle triangle, triangle ABC. That is this B having angle किती आलाय त्या ठिकाणी 90 degree. म्हणजे triangle ABC it is a right angle triangle. Angle B which is equal to काय मिळालं त्या ठिकाणी 90 degree. In case of theta we have to calculate the value. Therefore this is the angle काय आला त्या ठिकाणी theta. And in case of theta first we have to calculate all the trigonometric ratios. First here we have taken sin theta. In case of theta, this is the opposite side that is AB आलं. Hypotenuse it is काय आलं त्या ठिकाणी AC आलं. म्हणजे sin theta व्हॅल्यू काय आलं AB/AC. Then we have taken another ratio that is cos theta. Cos theta means काय सांगणार आहे त्या ठिकाणी adjacent side. Adjacent side कोणती आहे BC upon hypotenuse that is कोण आलं AC. म्हणजे cos theta which is equal to BC upon काय आलं AC आलं. Then tan theta which is equal to in case of theta tan म्हणजे काय म्हणतो opposite side upon काय म्हणतो adjacent side. Therefore here written AB upon काय घेणार त्या ठिकाणी BC. Then we have to see the another ratio that is काय येणार त्या ठिकाणी cosec theta. Cosec theta म्हणजे काय म्हणतो आपण इट इज द रेसिप्रोकल ऑफ कुणाचा घेतो sin थीटाचा. म्हणजे कोसेकच्या बाबतीत काय सांगत होतो आपण हायपोटेनियस अपॉन काय म्हणतो तो अपोजिट साइड. आता हायपोटेनियस कोण आहे AC आणि अपोजिट साइड कोणती आहे इन केस ऑफ थीटा इट इज AB. म्हणून वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली कोसेक थीटा इज इक्वल टू AC अपॉन काय मिळालं AB मिळालं. देन वी हॅव टू टेकन द व्हॅल्यू फॉर द सेक थीटा. सेक थीटा इट इज द रेसिप्रोकल ऑफ द कॉस थीटा आणि मग आपण सेक थीटाची व्हॅल्यू काय लिहित होतो हायपोटेनियस अपॉन काय म्हणतो तो ॲडजसंट साइड. आता इन केस ऑफ थीटा जर आपण हायपोटेनियस घेतला तर कोण आला AC आला आणि त्याची ॲडजसंट साइड कोणती आली त्या ठिकाणी BC आली. देअरफॉर वी हॅव टू रिटर्न हिअर AC अपॉन काय लिहिणार आहे त्या ठिकाणी BC. देन अनदर रेशो दॅट इज द कॉट थीटा. कॉट म्हणजे काय म्हणतो रेसिप्रोकल ऑफ द टॅन थीटा आणि मग टॅन थीटा मीन्स काय सांगतो अपोजिट साइड अपॉन द ॲडजसंट साइड. कॉट थीटा म्हणजे काय म्हणतो ॲडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड. आता इन केस ऑफ थीटा ॲडजसंट साइड कोणती आहे तिथं BC आहे आणि अपोजिट साइड कोणती आहे त्या ठिकाणी AB आहे. मीन्स आपल्याला हे पद्धतीची ऑल दिस रिलेशन आपण या ठिकाणी काढलेले. आता आपण काय करणार आहे
बाय युझिंग पायथागोरस थेरम. आम्ही काय फाइंड आउट करणार आहे त्या ठिकाणी? ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज. आता बाय पायथागोरस थेरम आम्ही काय सांगतो? पायथागोरस थेरम हा 90 डिग्री म्हणजे हा इज राईट अँगल ट्रायंगल आहे. तर हायपोटेनियस स्क्वेअर विच इज इक्वल टू काय येणार आहे त्या ठिकाणी? वन साइड स्क्वेअर प्लस काय येणार आहे? अदर साइड स्क्वेअर. आता इन ट्रायंगल एबीसी हायपोटेनियस कोण आलाय त्या ठिकाणी? हायपोटेनियस इट इज AC स्क्वेअर. AC स्क्वेअर विच इज इक्वल टू रिमेनिंग टू साइड स्क्वेअर कुठला आलं? फर्स्ट साइड इट इज AB स्क्वेअर आणि अनदर साइड कोणती आली त्या ठिकाणी? BC स्क्वेअर. मीन्स हिअर वी हॅव टू रिटर्न काय केलं? AC स्क्वेअर विच इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस काय लिहिलं? BC स्क्वेअर. दिस इज द इक्वेशन नंबर काय लिहिलं त्या ठिकाणी? 1. म्हणजे बाय युझिंग द काय केलं आपण? पायथागोरस थेरम. आता काय म्हणूया आपण? नेक्स्ट स्टेप आपण घेऊया इथं डिवायडिंग बोथ द साइड्स बाय AC स्क्वेअर. म्हणजे आपण दोन्ही बाजूला काय करणार आहे? किंवा इक्वेशन 1 ला डिवायडिंग बोथ साइड बाय इक्वेशन काय करणार आहे त्या ठिकाणी? 1. कशाने करणार आहे? AC स्क्वेअरने डिवाइड करणार आहे. मग आपण इथे घेऊया हेन्स AC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर विच इज इक्वल टू धिस AB स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर प्लस दिस BC स्क्वेअर अपॉन AC स्क्वेअर. म्हणजे इक्वेशन 1 ला दोन्ही बाजूला आपण AC स्क्वेअरनं काय केलं? डिवाइड केलं. आता डिवाइड केल्यानंतर आम्ही जर बघितलं दिस AC स्क्वेअर कॅन्सल विथ इच अदर देअरफॉर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली त्या ठिकाणी? 1 व्हॅल्यू आम्हाला त्या ठिकाणी मिळालेली आहे. देन आम्हाला काय मिळालं? AB स्क्वेअर अपॉन काय मिळालं त्या ठिकाणी? AC स्क्वेअर. आता इथं आपण रेशो लिहिले होते त्या रेशोमध्ये AB अपॉन AC इज इक्वल टू काय आलं होतं त्या ठिकाणी? साइन थीटा आलं. म्हणून आपण AB अपॉन AC म्हणजे कोण आला त्या ठिकाणी? साइन थीटा. किंवा आपण असं लिहू वाटल्यास AB अपॉन AC ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC अपॉन AC ब्रॅकेट स्क्वेअर. आता आपण जर घेतलं तर बट AB अपॉन AC मीन्स कोण आहे त्या ठिकाणी? साइन थीटा. हेन्स आपण लिहूया 1 इज इक्वल टू साइन थीटा स्क्वेअर. म्हणजे इथं आपण काय लिहिणार? 1 इज इक्वल टू साइन स्क्वेअर काय लिहिला त्या ठिकाणी? थीटा किंवा साइन थीटा स्क्वेअर लिहिला तरी चालेल प्लस BC अपॉन AC मीन्स कोण आहे? कॉस थीटा. म्हणून आपण लिहूया प्लस कॉस थीटा ब्रॅकेट स्क्वेअर. मीन्स आम्हाला रिलेशन जे मिळालेलं आहे हे रिलेशन काय मिळालं बघा? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी? 1 मिळालं. म्हणजे पहिली आयडेंटिटी जी आम्हाला मिळालेली आहे ती काय मिळाली? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी? 1 आलं. आता परत काय केलंय? पुन्हा तेच इक्वेशन घ्यायचंय. इक्वेशन कोणतं घ्यायचंय आपल्याला? आता मिळालेलं आहे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आहे. त्या इक्वेशनला आपण याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया आणि ह्या इक्वेशनला बोथ साईडला आम्हाला कॉस स्क्वेअर थीटानं काय करायचं आहे त्या ठिकाणी? डिवाइड करायचं आहे. मग आपण इथं लिहूया नाऊ डिवायडिंग इक्वेशन 2 बाय काय घेऊया त्या ठिकाणी? कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे सेकंड इक्वेशनला कशाने डिवाइड करणार आहे आम्ही? कॉस स्क्वेअर थीटानं त्या ठिकाणी घेणार आहे. डिवायडिंग बोथ साइड बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय कशानं? कॉस स्क्वेअर थीटा. मग आपण इथं लिहूया साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा विच इज इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा. म्हणजे काय केलं? ह्या इक्वेशनला प्रत्येक बाजूला म्हणजे दोन्ही बाजूला कॉस स्क्वेअर थीटानं काय केलं? डिवाइड केलं. आता साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा मग अशा आपण रिलेशन भेटलं होतं साइन अपॉन कॉस विच इज इक्वल टू काय घेतलं होतं? टॅन घेतला होता. म्हणजे साइन स्क्वेअर थीटा अपॉन कॉस स्क्वेअर थीटा मीन्स काय येणार आहे आम्हाला? इथं काय मिळणार आहे? टॅन स्क्वेअर थीटा मिळणार आहे. म्हणजे साइन थीटा अपॉन कॉस थीटाची व्हॅल्यू काय मिळाली? टॅन स्क्वेअर थीटा प्लस आलं इथं प्लस कॉस स्क्वेअर थीटा
जिथं टर्न किती राहिली 1 आली. tan cos स्क्वेअर थिटा अपॉन cos स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आली. आणि 1 अपॉन कॉस म्हणजे कोणाचा रेसिप्रोकल आहे, तर 1 अपॉन कॉस म्हणजे कोणाचा असतो त्या ठिकाणी सेक थिटाचा. म्हणजे इथं आम्हाला काय मिळालं सेक स्क्वेअर थिटा. म्हणजे आम्हाला नेक्स्ट रिलेशन काय मिळालं त्या ठिकाणी टॅन स्क्वेअर थिटा प्लस 1 विच इज इक्वल टू काय मिळालं त्या ठिकाणी सेक स्क्वेअर थिटा. किंवा आम्ही असं लिहू शकतोय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू काय म्हणू शकतोय सेक स्क्वेअर थिटा म्हणू शकतो. कळते. देन परत आपण काय करणार आहे, धिस इक्वेशन सेकंड आहे, त्या सेकंडला आता आपण कशाने डिवाइड केलं कॉस स्क्वेअर थिटानं. आता आपण कशाने डिवाइड करूया साइन स्क्वेअर थिटानं काय करूया त्या ठिकाणी डिवाइड करूया. परत आपण म्हणूया नाऊ डिवाइडिंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय काय येणार आहे त्या ठिकाणी साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे साइन स्क्वेअर थिटानं काय करूया डिवाइड करूया. आता इक्वेशन पहिल्यांदा लिहून घेतलं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हेन्स काय येणार साइन स्क्वेअर थिटा अपॉन डिवायडेड बाय साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन स्क्वेअर थिटा. म्हणजे काय केलं मग अशी कॉस स्क्वेअर थिटाने डिवाइड केलं, आता साइन स्क्वेअर थिटाने डिवाइड करू. मग साइन स्क्वेअर थिटा अपॉन साइन स्क्वेअर थिटा कॅन्सल विथ इच अदर वी गेट द व्हॅल्यू काय मिळाली 1 मिळाली. कॉस स्क्वेअर अपॉन साइन थिटा मग अशी काय सांगितलं होतं साइन अपॉन कॉस म्हणजे काय होता टॅन होता. आता कॉस अपॉन साइन मीन्स कोण असतं तिथं कॉट स्क्वेअर थिटा. म्हणजे कॉस अपॉन साइन मीन्स कॉट आला, इथं स्क्वेअर आहे म्हणून इथं कॉट स्क्वेअर थिटा आला. मग अशी काय आलं होतं 1 अपॉन कॉस होता. 1 अपॉन कॉस म्हणजे कोण होतं तर 1 अपॉन कॉस मीन्स सेक होतं. आता काय आलंय 1 अपॉन साइन घेतले. 1 अपॉन साइन म्हणजे कोण असते कोसेक, म्हणून आपण इथं काय लिहूया कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे तिसरं रिलेशन जे मिळालं ते काय मिळालं 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे हिअर वी हॅव टू गेट द 3 फंडामेंटल आयडेंटिटीज. फर्स्ट काय आयडेंटिटीज मिळाली इथं साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेकंड आयडेंटिटी काय मिळाली 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू काय मिळालं सेक स्क्वेअर थिटा. आणि थर्ड आयडेंटिटी मिळाली 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. म्हणजे दीज आर द 3 आयडेंटिटीज हिअर वी हॅव टू कॅल्क्युलेट. These are the fundamental trigonometric identities. We have to see practice set 6.1. In practice set, practice set 6.1. Here first we have to take an example. If sin theta is equal to 7 upon 25, find the values of cos theta and tan theta. आपल्याला दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायचे आहेत, एक कॉस थिटा आणि टॅन थिटाची. म्हणजे जर साइन थिटाची व्हॅल्यू 7/25 दिली असेल तर कॉस थिटा आणि टॅन थिटा व्हॅल्यू काढू शकतो. हिअर वी हॅव टू टेकन फर्स्ट मेथड. आता तुम्ही म्हणणार की एक्झाम्पल कसं सोडवायचं, तर दोन्ही पद्धतीने आपण सोडवू शकतोय. एक आपल्या ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत त्यांचा वापर करून सोडवू शकतोय, नसेल तर पायथागोरस थेरम जो आहे तो पायथागोरस थेरमची प्रोसिजर यूज करून सुद्धा आम्ही काय करू शकतोय ते एक्झाम्पल्स त्या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतोय. मग पहिली मेथड आपण बघूया बाय युजिंग द फंडामेंटल ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. हिअर वी हॅव टू टेकन द फर्स्ट आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हेन्स साइन थिटा हॅविंग व्हॅल्यू किती होती 7/25 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणून वी हॅव टू रिटर्न ॲज इट इज कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 1. हेन्स आता याचा स्क्वेअर केला 7चा स्क्वेअर किती आला 49, 25चा स्क्वेअर किती आला 625 प्लस काय आलं कॉस स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू काय आलं 1 आलं. म्हणजे फक्त इथं आपण काय केलं स्क्वेअर केलं. देन काय करणार आहे आता आपल्याला वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द कॉस स्क्वेअर थिटा. आणि हाय तो कॉस स्क्वेअर थिटा इथं लिहूया इज इक्वल टू 1
आता ही साईड आपण LHS RHS ला नेली, हा प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होणार, जी 1 मायनस 49 अपॉन काय आलं त्या ठिकाणी 625. हेन्स cos square theta which is equal to, here we have taken cross multiplication करू, 625 न 1 न मल्टिप्लाय केलं, 625 into 1 किती आलं 625 मायनस किती आलं 49 अपॉन काय आलं 625. आता 625 मधनं आम्हाला 49 काय करायचंय त्या ठिकाणी मायनस करायचंय, बरोबर आहे. आता इथं 15 मधनं 9 आपण घेतलं, त्यासाठी इकडे आपण काय घेतला 1 केलं. आता 9 6 जा काय 9 6 प्लस किती आलं 15 आलं, 1 मधनं 4 जात नाही म्हणजे इकडनं आपण काय घेतला त्या ठिकाणी कॅरी आउट केलं, हा 5 झाला, हा 11 झाला, 7 आला आणि हा किती आला 576. मीन्स आम्ही काय लिहिणार cos स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू 576 अपॉन काय आलं 625. ज्यांची आपण वजाबाकी केली, वजाबाकी किती आली 576 अपॉन काय आलं 625. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू फॉर द कॉस थिटा घ्यायचे, आपल्याला ही व्हॅल्यू कॉस स्क्वेअर थिटाची मिळाली. आता कॉस थिटाची घ्यायची आहे म्हणजे याचं काय करायचं स्क्वेअर रूट काढायचं. मग कॉस थिटा विच इज इक्वल टू काय घेतलं इन द रूट 576 अपॉन 625 म्हणजे स्क्वेअर रूट काढायचं. हेन्स कॉस थिटा विच इज इक्वल टू 576चं आपल्याला काय करायचं वर्गमूळ काढायचं. 576 कोणाचं वर्ग आहे त्या ठिकाणी वर्गमूळ आहे 24 आहे आणि 625 कोणाचं आहे त्या ठिकाणी 25चं. म्हणजे कॉस थिटा वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली कॉस थिटा विच इज इक्वल टू 24 अपॉन 25 म्हणजे ही व्हॅल्यू आम्हाला कॉस थिटाची मिळाली. आता अनदर व्हॅल्यू आम्हाला कुठली फाइंड आउट करायची आहे टॅन थिटाची. टॅन थिटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आम्हाला रिलेशन माहिती आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा विच इज इक्वल टू टॅन थिटा. हे रिलेशन आम्हाला माहिती आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. Hence, we have to substitute the value of the sin theta, cos theta, and then we have to find out the value of the tan theta. Sin theta हे value किती आहे 7 upon 25 upon cos theta हे value किती मिळाली 24 upon 25 which is equal to tan theta. Hence आम्ही काय म्हणणार बघा मग 7 upon 25 इंटू घेतलं याचा रेसिप्रोकल केला 25 अपॉन काय केलं 24 विच इज इक्वल टू काय आलं टॅन थिटा. दिस 25 कॅन्सल विथ इच अदर आणि मग आम्हाला व्हॅल्यू काय मिळणार आहे 7 अपॉन 24 विच इज इक्वल टू काय मिळालं टॅन थिटा. मीन्स आम्हाला व्हॅल्यू काय मिळालं कॉस थिटा विच इज इक्वल टू 24 अपॉन 25 अँड टॅन थिटा विच इज इक्वल टू 7 अपॉन 24. म्हणजे by using the fundamental trigonometric property we have to get the value sin cos theta which is equal to 24 upon 25 and tan theta is equal to 7 upon 24. Then here we have to take another method for finding this cos theta and tan theta value. आता तुम्ही म्हणणार ही कशा पद्धतीने आहे तर बाय युजिंग तर काय करणार आहे आपण त्या ठिकाणी पायथागोरस थेरम यूज करून सुद्धा आपण हे एक्झाम्पल काय करू शकतो त्या ठिकाणी फाइंड आउट करू शकतोय. फक्त आपल्याला इथं काय केलं मेथड सेकंड आपण घेऊ. हिअर वी हॅव टू ड्रॉ डायग्राम काढायची. तर ट्रायंगल ABC कन्सिडर केला, अँगल बी किती आला 90 डिग्री आला. दिस इज अँगल काय घेतला आपण त्या ठिकाणी थिटा घेतला आणि मग थिटा घेतला तर साइन थिटा व्हॅल्यू किती आहे 7 अपॉन 25. आता फ्रॉम फिगर आपण घ्यायचं म्हणजे आपण इथे घेतलं फ्रॉम फिगर साइन थिटा इज इक्वल टू. आता फ्रॉम फिगरनं साइन थिटा म्हणजे काय अपोजिट साइड अपॉन द हायपोटेन्यूज. मीन्स काय म्हणणार आपण AB अपॉन AC कळते. आणि मग आम्हाला देताना काय दिले साइन थिटा विच इज इक्वल टू वी हॅव टू गिवन द व्हॅल्यू 7 अपॉन 25. मग आम्ही काय म्हणणार त्या ठिकाणी हेन्स आता AB ची व्हॅल्यू जी घेणार आहे हेन्स काय म्हणणार आपण AB विच इज इक्वल टू 7K घेऊया आपण आणि AC जी घेणार आहे AC विच इज इक्वल टू काय घेऊया आपण 25K घेणार आहे. कळतंय काय बघा आपल्याला काय घेतलं AB ची व्हॅल्यू 7K घेतली आणि AC ची व्हॅल्यू काय घेतली 25K घेतली. आता आम्हाला फाइंड आउट करायची व्हॅल्यू कुठली दिस इज अ 7 झाली
दिस इज 25 झाली आणि ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे आम्ही काय म्हणणार, लेट बी सी विच इज इक्वल टू काय कन्सिडर करूया त्या ठिकाणी, एक्स कन्सिडर करूया. कळते. मग आपण घ्यायचं इथं हेन्स अकॉर्डिंग टू पायथागोरस थिरम. आता पायथागोरस थिरम नुसार आपण काय सांगणार आहे, हायपोटेन्यूस स्क्वेअर दॅट इज काय म्हणणार, AC स्क्वेअर विच इज इक्वल टू काय येणार आहे, AB स्क्वेअर प्लस काय येणार आहे, BC स्क्वेअर येणार. हेन्स AC ची व्हॅल्यू काय सांगितलं, 25K ब्रॅकेट स्क्वेअर. AB ह्या व्हॅल्यू किती घेतल्या, 7K ब्रॅकेट स्क्वेअर प्लस BC ह्या व्हॅल्यू काय घेतल्या, एक्स स्क्वेअर. आता आपण यांची काय करायची, स्क्वेअरिंग करायची. आता 25चा स्क्वेअर किती आहे, 625K चा स्क्वेअर K स्क्वेअर. 7चा स्क्वेअर किती आहे, 49. K चा स्क्वेअर काय आला, K स्क्वेअर प्लस काय आला त्या ठिकाणी एक्स स्क्वेअर. म्हणजे यांचं काय करून घेतलं आपण, वी हॅव टू स्क्वेअरिंग ऑल दिस काय केलं टर्म. 625K स्क्वेअर इज इक्वल टू 49K स्क्वेअर प्लस काय केलं, एक्स स्क्वेअर. हिअर वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर द काय करायचे आहे, एक्स स्क्वेअर. आणि एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर आम्ही इकडे लिहितो 625K स्क्वेअर. ही टर्म LHSला घेतली तर -49K स्क्वेअर विच इज इक्वल टू काय आलं, एक्स स्क्वेअर. म्हणजे हा 625K स्क्वेअर मधनं हा 49K स्क्वेअर मायनस केला तर वी हॅव टू गेट द व्हॅल्यू ऑफ कुणाची मिळणार आहे, एक्स स्क्वेअरची. हेन्स काय होणार, मग अशी आपण 625 मधलं 49 वजा केलं तर किती आलं होतं, 576K स्क्वेअर विच इज इक्वल टू काय आलं, एक्स स्क्वेअर. आता आपण काय घेणार परत, स्क्वेअर रूट ऑन द बोथ साईड, म्हणजे बोथ साईडचं स्क्वेअर रूट घ्यायचं. मग आता हे जर स्क्वेअर रूट घेतलं 576K स्क्वेअर विच इज इक्वल टू काय आलं त्या ठिकाणी, एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स आलं. 576चं स्क्वेअर रूट किती निघते मग, 24 आणि K स्क्वेअरचं काय निघतंय, K विच इज इक्वल टू काय आलं व्हॅल्यू त्या ठिकाणी, एक्स. मीन्स 24K विच इज इक्वल टू व्हॅल्यू कोणाची मिळाली आम्हाला, BCची. कळालं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, 24K मिळाली. आता व्हॅल्यू कोणत्या फाइंड आउट करायच्या आहेत, कॉस थिटाची. हेन्स कॉस थिटा इज इक्वल टू घेतले, हां इथे 25K आणि इथं 7K. कॉस थिटा म्हणजे काय घेणार आहे आपण त्या ठिकाणी, आपण ॲडजस्टंट साईड म्हणतो आणि आपण तर काय म्हणतो, हायपोटेन्यूस म्हणतो. आता ॲडजस्टंट साईड कोणती आहे याची, BC, म्हणून आपण इथं लिहूया BC. आपण हायपोटेन्यूस कोण आहे, AC. आता BCची व्हॅल्यू किती मिळाली, 24K मिळाली आणि ACची व्हॅल्यू किती आहे, 25K. म्हणजे BCची व्हॅल्यू आपण आता इथं फाइंड आउट केलेली किती आहे, 24K इथं सबस्टिट्यूट केली. म्हणजे ॲडजस्टंट साईड किती आली, 24K. हायपोटेन्यूस किती आलं, 25K आला. मग हा केला K काय झालं, कॅन्सल. वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली, 24/25. देन वी हॅव टू फाइंड आउट द अनदर टर्म, tan theta इज इक्वल टू, tan theta मीन्स काय म्हणतो, अपोजिट साईड अपॉन ॲडजस्टंट साईड. अपोजिट साईड विच इज द अपोजिट साईड, AB आणि ॲडजस्टंट साईड इट इज BC. आता AB ची व्हॅल्यू किती आहे, AB ची व्हॅल्यू किती आहे त्या ठिकाणी, 7K. BC ची व्हॅल्यू किती आहे, 24K. दिस K कॅन्सल विथ इच अदर आणि वी हॅव टू गेट द व्हॅल्यू काय मिळाली, 7/24. म्हणजे आम्हाला इथं दोन व्हॅल्यू मिळाल्या. एक व्हॅल्यू मिळाली कॉस थिटाची, कॉस थिटा इज इक्वल टू 24/25 अँड टॅन थिटा विच इज इक्वल टू 7/24. म्हणजे इन दिस वे बाय युझिंग अनदर मेथड वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू फॉर द काय केलं, कॉस थिटा अँड टॅन थिटा.